एमपीएससी परीक्षेच्या ऑफलाईन ऑनलाईन वादावरून राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा थेट आरोप भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केलाय. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी महाडिक आज सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी आयोगाकडे विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडणारं एक निवेदन दिलंय. एमपीएससी परीक्षेच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. सध्याच्या परिस्थितीत रोहित पवार विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मूळ विषय काय आहे की विद्यार्थ्यांना आज ज्या गोष्टीचं कन्फ्युजन आहे की ऑनलाईन होणार तर पारदर्शकता त्याची कशी असेल, त्याचे सर्व्हर सिक्युअर आहेत का, नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशनचा हा खूप मोठा विषय झालाय खरं तर स्टुडंट्समध्ये. तर त्यांनी आम्हाला समजवलं की त्याला संपूर्ण एक कोडिंगचं फाउंडेशन आहे, त्याला एक फॉर्म्युलाज आहे. त्या फॉर्म्युलाजच्या माध्यमातून हे संपूर्ण एक्झामिनेशन्स किंवा त्या आन्सर शीट्सची खरं तर चेकिंग होत असते. तर मी त्यांना ही पण विनंती केली की हे कन्फ्युजन मिटवण्यासाठी एमपीएससीने सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या पब्लिशाईज करावं की तुमच्या प्रणाली काय काय आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने राबवणार. ते एकदा झालं की मग स्टुडंट्सचा पण कुठंतरी एक विश्वास त्या सिस्टीम मध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे ते तुम्ही पब्लिश करा अशी आम्ही विनंती केली आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केलं. ऑफलाईन ऑनलाईन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासह विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी महाडिक आज सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या मागण्या त्यांनी मांडल्या देखील. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी अशी भूमिका भाजप युवा मोर्चानं व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह आपलं महानगर ब्युरो रिपोर्ट, मुंबई.